त्या पद्धतीने आमच्या लोकांना, दिव्यांगांना, इथे शेतकऱ्यांना असं गाडीत बसवण्यात येते, पोलीस पकडून घेऊन चाललेत मोर्चामध्ये, जे योग्य नाहीये. याच्यामध्ये महिला पण आहे का? आहेत, महिला पण आहेत. हॅलो हॅलो, तुम्ही बघता या शेतकरी महिला पण आहेत आमच्या बरोबर, त्यांना पण बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि त्यांना पण गाडीत बसवण्यात येते. अख्ख्या महाराष्ट्रातून दिव्यांग लोक इथे आहेत. आम्ही लांबून आलेलो. त्यांनी आपल्याला अटक केली का? ते आता गाडीतच घालायला लागलेत ना, प्रत्येकाला गाडीत घालायला लागलेत. मोर्चात असाल तर गाडीत बसा असं सांगतायत ते. अपना भिडू, अपना भिडू, अपना भिडू, अपना भिडू. विजय असो, विजय असो. ही शासनाची जबरदस्ती आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही आमच्या मागण्या मांडतोय, त्यासाठी आमच्या लोकांना असं गाडीत घालणं योग्य नाहीये. अपना भिडू, अपना भिडू. विजय असो. कुठून आलेला आपण? आम्ही जालना जिल्ह्यातून आलो आणि बरेचसे दिव्यांग बांधव इथं आलेले आहेत, परंतु पोलिसांचं म्हणणं आहे की परवानगी वगैरे दिली नाही आणि परवानगी दिली नाही म्हणल्यानंतर आज उचलून ते घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. याच्या पुढे आम्ही जे आदरणीय बच्चे भाऊ आम्हाला सांगतील तेच आम्ही करणार. कुठून आलेले आपण? आम्ही जालना जिल्ह्यातून एक 200 दिव्यांग बांधव आलो आहोत. बाहेर जाऊ देत नाही का? बाहेर जा तुम्ही. लवकरच या गोष्टीचं उत्तर भाऊ आपल्या स्टाईलने विधानसभेत देतीलच. जय जय अपना भिडू. आपल्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करते अशा पद्धतीने शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांना जो त्रास होतोय तुम्ही सगळे बघतच आहात. याचं उत्तर लवकरच आमचे बच्चू भाऊ विधानसभेत देतील. आपले मागले मान्य नाही झाले, आपण इथं थांबणार आहे का? हो हो हो. अपना भिडू, अपना भिडू. बोला सर, विचारा. आम्ही इथं सगळं राज्यभरातून दिव्यांग बांधव, शेतकरी, शेतमजूर, विधवा माता भगिनी आणि वंचित घटकातील सगळे लोक मागण्यांसाठी मागच्या महिन्याला संभाजीनगर येथे आंदोलन केलं. शासनाला आम्ही निवेदन दिलेले आहेत. भरपूर अशा मागण्या आहेत ज्या समाज उपयोगी आहेत, ज्याच्याने शेतकऱ्यांची आत्महत्या थांबतील, दिव्यांगांना न्याय मिळेल आणि राज्याचा विकास होईल. भाऊ काही स्वतःसाठी काही इतरांसाठी राजकारण्यांसारखं मागायला आलेले नाही आहेत. हे बघा, आमचे सगळे जे बांधव आहेत यांना जेलमध्ये बंधनात देत आहेत. आम्ही पायी पायी जाऊ पण आंदोलन सोडणार नाही. हा जो अन्याय होतोय शासनाच्या तर्फे, आपण बघत आहात साहेब का शासन हे जे मुजोरी करत आहेत दिव्यांग बांधवांवर, शेतकऱ्यांवर हा जो अन्याय चाललेला आहे याचं उत्तर लवकरच देण्यात येईल. विधानसभेमध्ये पण सुद्धा येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचं उत्तर चांगल्या पद्धतीने देण्यात येईल. हे आमच्या जालन्याचे जिल्हाध्यक्ष बोलतील. बोला साहेब. म्हणजे हा शासन लाडकी बहिणींना राबू राहिला आणि दिव्यांगांना सोडू राहिला. लाडकी बहीण हे बघा, सर्वात खालचा जो घटक आहे तो आहे दिव्यांग बांधव आणि त्या दिव्यांग बांधवांना जर आंदोलन करावं. अजित अजित अजित
मगाशीपासून सांगतोय मी चक्कर आली तर खोलून लोकांना काळजी नाही का काळजी नाही आणला एखादं मेहनत चालतं का मग याच्यासाठी सगळं सरकार परिचं सरकार राहणार पिढीचं सरकार त्यांच्या पिढीचं राहणार जय हिंद जय भारत बच्चू भाऊ जिंदाबाद कोण एक जण सायरन वाजवतो कोण आहे गाडी कोण आहे बरोबर कोण आहे कार्ड असेल कार्ड असेल ना कार्ड असेल कार्ड असेल ना कार्ड धुळे 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 जिल्ह्याचं आहे मी पाठवतो नंबर यायचा तिथला जो जिल्हा पाठव आयडीचा फोटो पाठव मला जा आयडीचा फोटो मित्र आयडी गाडी उघड हा उघड येतो ना फोटो पाठव जाऊ दे चल पाठव मला जाऊ दे पाच जाऊ दे सायरन वाजव सायरन चालू करा लागेल लागेल परवानगी नाही इकडे काय नाही चला मॅडम जायचं का आपण चला तिकडे गेलेत सगळे आझाद मैदानला चला सर्वांना तर पाठवून दिला तर काय राहिले बाहेर